वेलकम बॅक. आशा आहे की तुम्ही चांगले काम करत आहात. नीता आहे. मला आशा आहे की आता आपापल्या जलचक्र आणि समुद्राच्या महत्त्वाच्या सुटकेची चांगली माहिती असेल. म्हणून समुद्रतळ 4 भागात विभागला गेला आहे. कॉन्टिनेंटल शेल्फ, खंडीय उतार, खोल समुद्रातील मैदाने आणि महासागरीय खंदक. आता आपण महासागरांविषयी आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी पाहूया. इयत्ता 9वी सामाजिक अभ्यास या विषयातून. शिकण्याचे परिणाम. आपण याबद्दल जाणून घेऊ शकाल. महासागराची क्षारता, महासागराचे तापमान, संपादन, महासागरीय प्रवाह, संसाधन म्हणून महासागर. मुख्य शब्द. सागरी प्रवाह, महासागरातील पाण्याची ठराविक दिशेला मोठ्या प्रमाणावर होणारी हालचाल. पर्जन्यमान, पाऊस, बर्फवृष्टी. वाऱ्यांचे घर्षण, वाऱ्यांची दिशा बदलणे व त्याचा वेग कमी करणे. थंड प्रवाह, उच्च अक्षांशात उगम पावणाऱ्या व विषुववृत्ताच्या दिशेने वाहणाऱ्या प्रवाहाला शीत प्रवाह म्हणतात. उष्ण प्रवाह, विषुववृत्ताजवळ उगम पावणारा व ध्रुवांच्या दिशेने वाहणाऱ्या प्रवाहाला उबदार प्रवाह म्हणतात. आयसोहालीन, जलीय प्रणालीतील समान क्षारतेच्या बिंदूंना जोडणाऱ्या रेषा किंवा आकृतिबंध. प्रवाह, हवा किंवा पाण्याच्या प्रवाहाने हळूहळू वाहून न्यावे. आपण संकल्पना नकाशा तपासूया. महासागराची क्षारता. तुम्ही कधी विचार केला आहे का की समुद्र ताज्या पाण्याऐवजी खाऱ्या पाण्याने का भरले जातात? मीठ कुठून आलं आणि तेच मीठ तुम्हाला तुमच्या डायनिंग रूमच्या टेबलावर सापडतं का? महासागरातील बहुतेक मीठ जमिनीतून येते. लाखो वर्षापासून पाऊस, नद्या आणि ओढे सोडियम क्लोराईड NaCl हे संयुग असलेल्या
खडकरांवर पाहून समुद्रात वाहून गेले आहेत. आपण सोडियम क्लोराईडच्या मीठ म्हणून त्यांच्या सामान्य नावाने ओळखता. महासागरातील काही मीठ समुद्राखालील ज्वालामुखी आणि हायड्रोथर्मल व्हेंटमधून येतात. जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागावरून पाण्याचे बाष्पीभवन होते तेव्हा मीठ मागे राहते. कोट्यवधी वर्षांपासून महासागरांनी लक्षणीय खारट पाणी विकसित केले आहे. समुद्राच्या पाण्यातील विरघळलेल्या क्षारांच्या एकूण सामग्रीची व्याख्या करण्यासाठी क्षारता हा शब्द वापरला जातो. महासागरांची सरासरी क्षारता 35% म्हणजे 1000 भागांच्या पाण्यात मिठाचे सुमारे 35 भाग असते. सर्व समुद्राच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात विरघळलेले खनिज पदार्थ असतात. त्यापैकी सोडियम क्लोराईड किंवा सामान्य मीठ 77.8% शून्य आहे. तुम्हाला माहिती आहे का, नदीच्या पाण्यात 2% सोडियम क्लोराईड असते. महासागराच्या पृष्ठभागावरील क्षारतेवर परिणाम करणारे घटक बाष्पीभवन व पर्जन्यमान. किनारपट्टीच्या प्रदेशात नद्यांच्या गोड्या पाण्याच्या प्रवाहाद्वारे आणि ध्रुवीय प्रदेशात बर्फ गोठण्याच्या आणि वितळण्याच्या प्रक्रियेने. इतर भागात पाणी टाकून वारे, सागरी प्रवाह. तुला माहीत आहे का, खालील जलस्रोत क्षारतेत सर्वाधिक आहेत. डॉन जुआन तलाव, अंटार्क्टिका 440 डिग्री, लेक रेतबा सेनगल 400 डिग्री, वाडा सरोवर अंटार्क्टिका 350 डिग्री आणि खालील जलस्रोत क्षारतेत सर्वात कमी आहेत. बाल्टिक समुद्र 10 डिग्री, हडसन बे 15 डिग्री, आयसोहालिन समुद्रातील बिंदूंना जोडणारी रेषा ज्यात क्षारतेचे प्रमाण समान असते. महासागराचे तापमान संपादन. जमिनीशी तुलना केल्यास महासागरातील तापमानात फारसा फरक दिसून येत नाही, पण या छोट्या छोट्या बदलांचा मोठा परिणाम दिसू शकतो. उदाहरणार्थ, भारतातील नैऋत्य मान्सूनचे
सक्रियतेवर अल निनो आणि ला निनाचा परिणाम होतो. प्रशांत महासागरातील तापमानातील बदलांमुळे होणारे हे परिणाम आहेत. समुद्राच्या तापमानावर अक्षांश, वारे, सागरी प्रवाह, जमिनीचे असमान वितरण आणि ऋतूबदल यांचा प्रभाव पडतो. सामान्यतः महासागरांचे तापमान 2 डिग्री सेल्सिअस ते 29 डिग्री सेल्सिअसपर्यंत बदलते. तुला माहीत आहे का, सर्वाधिक तापमान अंतर्देशीय समुद्रात नोंदवले जाते. तांबड्या समुद्रातील तापमान सर्वाधिक म्हणजे 38 अंश सेल्सिअस आहे. तापमानाचे उभ्या वितरण. समुद्राच्या आत खोलवर गेल्यावर तापमान कमी होत जाते. तापमानातील घसरण पहिल्या किलोमीटरपर्यंत खूप तीव्र असते. त्यानंतर 5 किलोमीटर खोलीपर्यंत सातत्याने घसरण होत असते. त्याखाली तापमान सुमारे 2 अंश सेल्सिअसवर स्थिर आहे. महासागरीय प्रवाह. महासागराचा प्रवाह म्हणजे पाण्याच्या वस्तुमानाची मोठ्या अंतरावर बऱ्यापैकी निश्चित दिशेने होणारी सामान्य हालचाल होय. समुद्राच्या प्रवाहांना कधीकधी महासागर नद्या म्हणतात. समुद्राच्या प्रवाहांचे तापमानाच्या आधारे थंड प्रवाह आणि उबदार प्रवाह म्हणून वर्गीकरण केले जाऊ शकते. सर्वसाधारणपणे उष्ण प्रवाह ध्रुवांच्या दिशेने वाहतात. थंड प्रवाह विषुववृत्ताच्या दिशेने वाहतात. सागरी प्रवाहांचे त्यांच्या वेगानुसार प्रवाह आणि प्रवाह असे वर्गीकरण केले जाते. वेगाने वाहणार या सागरी जलप्रवाहाला प्रवाह आणि जो हळूहळू वाहतो त्याला प्रवाह असे म्हणतात. समुद्राचे प्रवाह खालील घटकांमुळे उद्भवतात. सेंट्रिफ्युगल बल. विषुववृत्तावरील केंद्रप्रसारक बल ध्रुवांपेक्षा जास्त असते कारण क्रांतीच्या वेळी मोठी वर्तुळे विषुववृत्ताशी जुळतात. या बलांच्या भिन्नतेमुळे विषुववृत्तीय पाणी ध्रुवांच्या दिशेने सरकते. वाऱ्यांचे परिणाम. वारा आणि वाऱ्याच्या हालचालीमुळे येणारा ताण प्रवाहांची दिशा बदलतो. वाऱ्यांच्या घर्षणामुळे वाऱ्यांच्या दिशेने पाणी ओढले जाते. त्यामुळे
50 मैल वेगाने वारे वाहतील, ज्यांचा वेग ताशी 0.75 मैल असेल. पर्जन्यमान. विषुववृत्तीय भागात सर्वाधिक पाऊस पडतो, त्यामुळे समुद्राची पातळी अधिक असते. परिणामी विषुववृत्तावरून पाणी उत्तर व दक्षिणेकडे सरकते. सौर ऊर्जा. सौर ऊर्जेने तापल्यामुळे प्राण्यांचा विस्तार होतो. त्यामुळे मध्य अक्षांच्या पेक्षा विषुववृत्ताजवळ समुद्राचे पाणी सुमारे 8 सेंटीमीटर जास्त असते. यामुळे अतिशय किरकोळ ढाल निर्माण होतो आणि उतारावरून पाणी वाहते. संसाधन म्हणून महासागर. पृथ्वीवरील बहुतेक जीवन पाण्याखाली आहे. महासागरातील जीवनाची विविध रूपे ओळखणे मानवाने अजूनही पूर्ण केलेले नाही. मानव प्राचीन काळापासून आपल्या अन्न आणि उपजीविकेसाठी महासागरांवर अवलंबून आहे. महासागरांनी मासे आणि मीठ यासारखी मुबलक अन्नसंपत्ती उपलब्ध करून दिली. आपण आपल्या उद्योगांसाठी किंवा घरासाठी वाळू, खडी इत्यादींचाही वापर करतो. मानव त्यापासून क्लोरीन, फ्लोरीन आणि आयोडीन सारखी खनिजे काढतो. समुद्राच्या लाटांचा वापर वीजनिर्मितीसाठी केला जातो. महासागराच्या तळाला तेलासाठी उत्खनन केले जाते. महासागर आपल्याला रत्ने आणि मोती देखील प्रदान करतात. शतकानुशतके आपण आपल्या सभ्यता आणि किनाऱ्यावर निर्माण केल्या आहेत आणि त्यावर प्रवास करून एकमेकांशी व्यापार केला आहे. व्हेलसारखे अनेक मोठे मासे नामशेष होत आहेत. प्लास्टिक आणि इतर विषारी कचऱ्यांसाठी महासागर हे डम्पिंग ग्राउंड बनले आहे. त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा विवेकाने वापर करून भविष्यातील वापरासाठी त्यांचे संरक्षण केले पाहिजे. तुला माहीत आहे का, या स्वरूपात शुद्ध पाण्याची उपलब्धता बर्फ आणि बर्फ 69.56%, भूगर्भातील पाणी 30.10%, नद्या, तलाव आणि जलाशये 0.34%.